2 सप्टेंबरला आहे पिठोरी अमावास्या, म्हणजे त्या दिवशी पोळा सुद्धा असतो। तर या पिठोरी अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा अतिशय सोपा उपाय करायचा आहे। स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं आणि आपल्या मुलाबाळांची रक्षा व्हावी यासाठी पिठोरी अमावास्या जी आहे तर त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते आणि प्रत्येक स्त्रीने या दिवशी हा दिवस जो आहे तो व्यवस्थित साजरी करायचा असतो। अमावास्या बघा 2 सप्टेंबरला आहे। तर अमावास्या प्रारंभ जो आहे तो पहाटे 2 सप्टेंबरला सोमवारी पहाटे 5:22 आहे आणि अमावास्या समाप्ती ही 3 सप्टेंबरला सकाळी 7:26 आहे। तर अमावास्येचे आपण जे पण काही उपाय करणार आहे, पोळ्याची पूजा वगैरे हे सगळं आपल्याला 2 सप्टेंबर सोमवारी करायचं आहे। बघा प्रत्येक अमावास्येचं असं स्वतःचं काहीतरी महत्त्व असतं, ती साजरी करण्यामागे काहीतरी महत्त्व असतं, म्हणून आपण त्या दिवशी काही उपाय तापाय हे करत असतो। बघा बऱ्याचदा कमेंट येतात की ताई आमचे मुलं जे आहे ते खूप चिडचिडे आहे, स्वभाव हट्टी आहे, अजिबात शांत नाही आहे, ऐकत नाही, खूप त्रास देतात, मोठ्यांना उलट उत्तरं देतात। यासोबतच बघा घरामध्ये काही लोक असे चिडके असतात। तर त्यासाठी तुम्हाला अमावास्येच्या दिवशी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे, उपाय करायचे आहे। बघा मी पोळ्याला पूजा मांडणी कशी करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, पण यासोबत आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तर तो उपाय कसा करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिले बघा याआधी पण मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे। अमावास्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी 12च्या आधी मीठ नसलेला भात तुम्हाला शिजवायचा आहे। तुमच्या घरामध्ये बघा 2 मुलं असेल तर 2 वाट्या होतील एवढा भात शिजवायचा आहे। 3 मुलं असतील 3 वाट्या होतील, 1 मुलगा असेल एक, प्रत्येकाला सेपरेट वाटी, ठीक आहे। आणि त्या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये। आणि बघा हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे। हा का करायचा आहे बघा, आपल्या मुलांवर जर कोणाचं काही नजरबाधा वगैरे झालेली असेल, त्यांच्यातला चिडचिडपणा, हट्टीपणा, वाईट अवगुण जे आहे तर ते काढून टाकण्यासाठी या दिवसाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि प्रत्येक आईने हा उपाय करा। बघा अतिशय हा प्रभावी उपाय आहे। तो भात तुम्हाला वाटीमध्ये घ्यायचा आहे शिजवल्यानंतर। आणि बघा मुलं सकाळी लवकर स्कूलला जात असतील, तुम्ही सकाळी केला उपाय तरी सुद्धा चालेल, सकाळी ते 6ला जात असतील 6ला करून घ्या तरी सुद्धा चालेल, पण शक्यतो दुपारी 12च्या आधी करायचा आहे। आणि ती वाटी तुम्हाला वाटीमध्ये भात घेऊन तुम्हाला मुलांना उभं करायचं आहे आणि 7 वेळेस त्यांचा तुम्हाला उतारा करायचा आहे। आणि बघा उतारा करताना तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी पण चालेल, किंवा तुमच्या कुलदेवतेला तुम्ही प्रार्थना केली की माझ्या मुलामध्ये जे काही वाईट अवगुण आहेत ते जाऊ दे, किंवा काही नसेल वाईट, तो वागत पण नसेल, चिडचिड करत नसेल तरी पण त्याला कोणाची नजर लागू नये यासाठी आपल्याला हा उतारा करायचा आहे। आणि प्रत्येकासाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे। बघा एकाचा उतारा केला त्याच्यानंतर तो भात जाऊन तुम्हाला बाहेर ठेवायचा आहे, हातपाय धुवायचे आहे, मग दुसऱ्याचा उतारा करायचा आहे। मग बाहेर बघा तुम्ही गॅलरीत ठेवणार असेल, खिडकीत ठेवणार असेल तर खिडकीत ठेवून द्या, मग दुसऱ्याचा उतारा करा, मग तिसऱ्याचा करा, असं तुम्हाला करायचं आहे। आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भाताने करायचं आहे, एकाच भाताने सगळ्यांचा उतारा करायचा नाही आहे। आणि तो भात नंतर तुम्हाला पक्ष्यांसाठी तुम्ही कागदावर ठेवा बाहेर, किंवा वाटीमध्ये ठेवा, तुम्ही गच्चीत ठेवला तरी पण चालेल, तुम्ही तुमची गॅलरी आहे, खिडकी आहे तिथे तुम्ही ठेवला तरी पण चालेल, तो भात पक्षी खातील। आणि घरी आल्यावर स्वच्छ तुम्हाला हातपाय धुवायचे आहे। म्हणजे हा सगळा उपाय झाल्यानंतर घरी जरी तुम्ही ठेवणार असेल तरी उपाय झाल्यानंतर स्वच्छ तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवासमोर उभं राहून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या मुलांना कोणाची वाईट नजर लागू नको देऊ, त्याच्यावर जे काही हे वाईट सवय लागलेले आहे ह्या जाऊ दे। तुमचे मुलं मोठे असतील छोटे असतील तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण बघा समजा जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्या कोणाचा उतारा करू शकणार नाही, सुतकात पण करता येणार नाही। पण समजा मासिक धर्म चालू आहे, माझा कोणी उतारा करू शकतं पण मी कोणाचा उतारा करू शकणार नाही, तर ही एक फक्त गोष्ट आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा। प्रत्येक आईने न विसरता करा, अतिशय हा प्रभावी उपाय आहे। यासोबतच तुम्ही घरातले जे माणसं वगैरे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उतारा करू शकतात, कारण अमावास्या ही तिथी अतिशय प्रभावी आहे। बघा 100% तुम्हाला ह्या उपायामुळे तुम्हाला दिसायला लागेल त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते, ते त्रास कमी देत आहे, ते सांगितलेलं ऐकू लागतील, ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः दिसतील, ते कुठेतरी शांत होत आहे, चिडचिडपणा त्यांचा कमी होतोय, स्वभावामध्ये काहीतरी बदल होत आहे, हे तुम्हाला सगळं दिसायला लागेल। आणि बघा हा उपाय केल्यामुळे पिठोरी अमावास्येला हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही, म्हणून नक्की हा उपाय करा।
आजकाल बघा आपल्या वेळेसचं लहानपण थोडं वेगळं होतं, पण आजकाल लहान मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो. सगळंच अवघड झालेलं आहे. मग अशातच आपण जर असे काही उपाय तापाय केले तर त्यांना त्यांच्या यशामध्ये प्रगती करण्यासाठी खूप मदत होते. त्यांच्या यशामध्ये अडथळे येत नाही, त्यांना कोणाची वाईट नजर लागत नाही. म्हणून अमुक एक दिवशी असे हे उपाय नक्की करा. आणि पिठोरी अमावास्या हा मातृदिनसुद्धा म्हणून साजरा केला जातो. त्याची माहिती मी तुम्हाला जो पूजेचा व्हिडिओ आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती देईल. तर त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचा हा दिवस आहे, म्हणून हा सांगितलेला उपाय नक्की करा, जेणेकरून त्यांच्यावर येणारे संकट टळतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.